आपण जी भूतलेणी पाहिली, खरंच ही भूतलेणी आहे का? इथे आपण आल्यानंतर अतिशय सुंदर अशी बुद्ध लेणी आपल्याला पाहायला मिळते. इतक्या सुंदर लेणीला भूत नाव देण्यात आलेलं आहे. हे दगडामध्ये हे कोरीवकाम करणं, हे शिल्प तयार करणं, हे आजच्या काळात जर आपण विचार केला, तर आपल्याला विश्वास बसत नाहीये. दगड फोडणं असेल, ते सहजरित्या ते यंत्रणेमुळे सहज होतं. पण त्यावेळेस यंत्रणा नसताना या संपूर्ण डोंगरामध्ये, या कातळामध्ये हे कोरीवकाम होतंय, बारकाईने नक्षीकाम होतंय, हे पाहायला मिळते. खरंच आश्चर्यचकित आहे. लेणी समूहाकडे आपल्याला जाताना इथे वरच्या साईडला आपल्याला 4 भिक्षू निवासस्थान पाहायला मिळतात. इथे वरती जाण्यासाठी व्यवस्थित पायवाट नाही आहे. हे भिक्षू निवासस्थान लहान आकाराचे आहेत. आपण बाहेरून जर पाहिलं 2 ते 3 मजल्याची लेणी यात कोरलेली आहे. अतिशय सुंदर असं या लेणीचं कोरीवकाम केलेलं आहे. असं वाटतं या लेणीकडे शांतपणे बघत राहावं. या लेणीच्या प्रवेशद्वाराला बोधिवृक्ष देखील कोरलेला आहे. खूप सुंदर असं बोधिवृक्षीचं कोरीवकाम केलेलं आहे. पण जे इथल्या ज्या बुद्ध लेणीला जे भूत नाव दिलेलं आहे, त्याचं खरंच आपल्याला खूप वाईट वाटलं पाहिजे. कारण की इथल्या परिसरामध्ये खूप साऱ्या लेण्या आहेत. या लेण्यांवरनं लोकांना समजत नाही का की ही बुद्ध लेणी आहे, त्या भूतांनी कोरलेल्या आहेत, असं कसं त्यांचं समज होऊ शकतं? म्हणजे हे जाणून बुजून त्यांनी केलेला हा प्रकार आहे. या लेणीच्या बाहेर जे वरंडा आहे, त्या वरंड्याच्या बाहेर पाण्याचं टाकर इथे खाली कोरण्यात आलेलं आहे. या बुद्ध लेणीवरती आल्यानंतर आपल्याला एक काळजी घ्यायची आहे. तर ते काय, हे जे मुख्य चैत्यगृह आहे त्याच्या वरच्या साईडला मधमाशांचा पोळा आहे. त्या शिल्पकारांनी जी कलाकृती केलेली आहे, जे नक्षीकाम केलेलं आहे, ते खरंच अप्रतिम आहे. त्यांच्या या कार्याला आपल्या चॅनलकडून सलाम. चला तर मग बुद्ध संस्कृती जाणून घेऊया, बुद्ध संस्कृती समजून घेऊया. नमो बुद्धाय, जय भीम. मी बुद्धम जाधव द ग्रेटेस्टमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज आपण आलो आहे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथील लेणी समूह पाहण्यासाठी. या लेणी समूहामध्ये भीमाशंकर लेणी आहे, त्यानंतर माणमुकुट लेणी आहे आणि एक भूत लेणी सुद्धा आहे. तर आपण सुरुवात जी करत आहोत या भूत लेणीपासून करत आहोत. तर या लेणीला, या बुद्ध लेणीला भूत लेणी का म्हणतात, तर आपण याचं स्पष्टीकरण देणार आहोत. सुरुवातीला आपण जर बघितलं, इथे एक बोर्ड लावलेला आहे, तो आपण सुरुवातीला पाहूया. इथे जर आपण पाहिलं तर इथे लिहिलं आहे भूत लेणी. इतकी सुंदर ही लेणी आहे. ही लेणी पाहिल्यानंतर हिची कलाकृती इतकी सुंदर आहे की असं वाटतं या लेणीकडे पाहतच राहावं. किती सुंदर प्रकारे या लेणीचं कोरीवकाम केलेलं आहे. याची कलाकृती जर आपण पाहिली तर ही खूप बारकाईने हिचं कोरीवकाम केलेलं आहे. जर या भूतलेणीला म्हणण्याचं कारण असंच आहे, जे अभ्यासक आहेत ते सांगतात की जे बुद्ध हे जे नाव आहे, येथील जे गावकरी आहेत त्यांना बुद्ध हे नाव बोलता येत नसून ते बुद्धांचं ते भूत असं उच्चारण ते करत होते. त्यामुळे या बुद्ध लेणीला भूत लेणी असं नाव पडलेलं आहे. तर अजून देखील याची माहिती अशी आपल्याला मिळते की इथले जे गावकरी आहेत त्या लेणीवर आल्यानंतर लेणीचं आपण हे समोरचं जे प्रवेशद्वार पाहिलं, त्याच्यावर खूप सुंदर असं कोरीवकाम केलेलं आहे. खूप सुंदर अशी कलाकृती केलेली आहे. आपण जर पाहिलं, हे समोर हे प्रवेशद्वाराला पिंपळ पानाच्या आकाराचं हे कोरीवकाम केलेलं आहे. त्या पिंपळ पानाच्या आकारामध्ये महिलांचं ते चित्रीकरण तिथे कोरण्यात आलेलं आहे. त्यावरती देखील आपण जर बघितलं, 2 मूर्ती आपल्याला त्या दगडामध्ये, त्या कातळामध्ये कोरलेल्या आपल्याला दिसतात आणि 2 बाजूला आपल्याला बुद्ध स्तूप देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. तर आपण त्या मूर्त्या पाहिल्यानंतर तर जे इथले जे लोक आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की ह्या ज्या मूर्त्या कोरलेल्या आहेत या भूतांनी कोरलेल्या आहेत, असं अभ्यासकांचं म्हणणं आहे. त्यामुळे या बुद्ध लेणीला ते भूत लेणी म्हणत आहेत. मला तरी असं वाटतं की या महाराष्ट्रामध्ये 1500 लेण्या आहेत. आपण जे आहेत जुन्नरमध्ये, या जुन्नरमध्ये जर आपण लेण्याद्री पाहिलं, तिथे देखील बुद्ध लेण्या आहेत. त्या देखील अजून पुढे जर पाहिलं, ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला तिथे देखील आपला लेणी समूहाचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे. तिथे देखील बुद्ध लेण्या आहेत. त्यानंतर इथे आपण थोडं काही पुढे आल्यानंतरच जवळपास ज्या लेण्या आहेत, जवळजवळ एक 5 ते 6 किलोमीटरचा अंतर असलेल्या लेणीमध्ये जास्तीत जास्त 8-9 किलोमीटरचं अंतर आहे. त्याच्यामुळे हे लक्षात येतं की इथली जी लोक आहेत त्यांना बुद्ध लेण्या
आपल्या जवळपास आहे त्यांना ही माहिती आहे. मग ही माहिती असल्यानंतर आपल्या हे लक्षात येतं की ही जी बुद्ध लेणी आहे, इथे ज्या मूर्त्या कोरलेल्या आहेत त्या भूतांनी कोरलेल्या आहेत असं कसं त्यांचं समज होऊ शकतं. म्हणजे हे जाणून बुजून त्यांनी केलेला हा प्रकार आहे, किंवा या लेणीवरती कोणी येऊ नये, या लेणीवरती कोणी फिरकू नये, या लेणी बुद्ध लेणीला कोणी भेट देऊ नये. त्यामुळे बुद्धांपासून, बुद्धांच्या संस्कृतीपासून त्यांनी लोकांनी लांब राहावं किंवा बुद्धांना मानू नये, बुद्धांकडे कोणी लोक जाऊ नये. त्यामुळे या बुद्ध लेणीला भूत नाव असं देण्यात आलेलं असेल असं मला वाटतं. कारण की इथल्या परिसरामध्ये खूप साऱ्या लेण्या आहेत. या लेण्यांवरनं लोकांना समजत नाही का की ही बुद्ध लेणी आहे. या लेणीच्या प्रवेशद्वाराला बोधिवृक्ष देखील कोरण्यात आलेला आहे. आपण इकडे पाहू शकता हे जे पिंपळ पानाचा आकाराचं जे कोरीवकाम केलेलं आहे त्याच्या उजव्या साईडला बोधिवृक्ष कोरण्यात आलेला आहे. खूप सुंदर असं बारकाईने हे कोरीवकाम केलेलं आहे. खूप सुंदर असं हे बोधिवृक्ष आपल्याला पाहायला मिळतं. बघतोय हे समोरील ज्या मूर्त्या बघतोय हे भूतांनी कोरला असेल, हे मुद्दामून केलेला खोडसाळपणाच आहे हे आपल्या लक्षात येतं. किंवा हे भूत लेण्या आहेत किंवा ही भूत आहेत असं काहीतरी कोणीतरी गैरसमज लोकांमध्ये पसरवला असेल, त्याच्यामुळे या बुद्ध लेणीला भूत लेणी असं नाव पडलेलं आहे. तर आपण या बुद्ध लेणीच्या सुरुवातीला जर पाहिलं तर हे समोर आपल्याला एक बौद्ध स्तूप पाहायला मिळतो. आता सध्या इथे हे लाकडी दरवाजांचं काम इथे करण्यात आलेलं आहे. हे बौद्ध स्तूप जर आपण पाहिलं इथे हे गजपृष्ठभाग या लेणीचं वरच्या भागाला असं कोरण्यात आलेलं आहे. हे जर आपण काम बघितलं तर हे भिक्षू निवासस्थानचं अर्धवट काम झालेलं आहे. आपण बघू शकता की हे भिक्षू निवासस्थानचं अर्धवट काम झालेलं आहे. आणि इथे 3 पिलर आहेत. हे जर पिलर आपण पाहिले हे पिलर अष्टकोनी आकाराचे आहेत. आपण मुख्य स्तूप जर पाहिलं तर या स्तूपाची जर बांधणी बघितली तर हे स्तूपाचा हा बेस आहे, चोथा आहे, आणि हे स्तूपाचं हे अंडा आहे. अशा प्रकारे स्तूपाची बांधणी असते. माणमुकुट लेणीमध्ये जर आपण गेल्यानंतर तिथे त्या बौद्ध स्तूपाला वरती छत्री आहे, हार्मिका आहे. पण इथे आपण पाहिल्यानंतर आपल्याला स्तूपाच्या वरती हार्मिका किंवा छत्री इथे पाहायला मिळत नाहीये. फक्त स्तूपाचा बेस आणि अंड पाहायला मिळतो. स्तूपाच्या साईडून जर आपण आलात तर ही अशा प्रकारे स्तूपाच्या साईडून इथे कोरीवकाम करण्यात आलेलं आहे. स्तूपाला प्रदक्षिणा घालण्यासाठी ही जागा इथे कोरण्यात आलेली आहे. खूप सुंदर या लेणीचं काम झालेलं आहे. इतकं सुंदर असं हे कोरीवकाम केलेलं आहे. जे शिल्पकार आहेत त्यांचं देखील आपण आभार मानले पाहिजेत. कारण की शिल्पकार आहेत, त्यांची जी कलाकृती आहे, त्यांचं जो कोरीवकाम आहे, त्यांनी इतक्या मेहनतीने हे जे काम केलं आहे त्यांचं देखील आपण धन्यवाद मानलं पाहिजे. कारण की त्यांनी वर्षानुवर्ष या लेणीचं कोरीवकाम केलेलं आहे. या लेणीचं बांधण्यासाठी साधारण वेळ लागत होता, तर काही लेण्या बांधण्यासाठी 100 वर्ष लागत होते, काही लेणी बांधण्यासाठी 200 वर्ष, काहींना 300 वर्ष. असे जशा लेणी समूह असेल तसं या लेणी समूह यांचं कोरीवकाम करण्यासाठी काहींना 400 तर काहींना 600 वर्ष जात होते. पण त्या लेण्यांचं जसं मोठं समूह असेल, त्या डोंगरामध्ये कोरीवकाम केलं असेल, तसं वर्षानुवर्ष त्या लेणीला कोरीवकाम खोदकाम करण्यामध्ये जात होतं. तर आपण इथे पंचांग प्रणाम करून घेऊया. इथे भरपूर अशा पाण्याच्या टाक्या इथे कोरण्यात आलेल्या आहेत. आपण लेणीच्या उजव्या साईडला जर पाहिलं तर हे इकडे पाण्याच्या टाकी आहेत. हे पाण्याच्या टाक्या इथे कोरण्यात आलेल्या आहेत. इथे 1 आहे, 2, आणि जर आपण पाहिलं ही देखील पाण्याची टाकी आहे. पण सध्या या पाण्याच्या टाकीमध्ये आपल्याला
पाणी पाहायला मिळत नाहीये. इथे सध्या गाळ पाहायला मिळतो. या टाक्यांमध्ये मातीचा गाळ पाहायला मिळतो. सध्या या टाक्यांचं पाणी पूर्ण सुकलेलं आहे. इथे जर आपण पाहिलात तर इथे थोडंसं टाकीमध्ये पाणी आहे. त्या इकडे दाखवतो. टाकीमध्ये आपल्याला थोडंसं पाणी पाहायला मिळतो, पण हे पाणी पिण्यासाठी योग्य नाही आहे. सध्या पाण्यामध्ये आपल्याला बेडूक वगैरे पाहायला मिळतात. या पाण्याच्या टाकीची जर बांधणी बघितली आपण तर ही देखील अतिशय वेगळ्या प्रकारची आहे. कारण पाण्याच्या टाक्या आपण लेडीच्या साईडला ज्या कोरलेल्या असतात ते नॉर्मली आपण बघतो, पण इथे पाण्याच्या टाक्याचा आकार बघितला तर एक इथेही खालच्या साईडला आहे पाण्याची टाकी. ही लहानशी पाण्याची टाकी आहे आणि वरतीही मोठी पाण्याची टाकी आहे. म्हणजे इथे भरपूर असं पाणी साठा होण्यासाठी ही व्यवस्था केलेली आहे. इथली लेण्यांची जर आपण व्यवस्था बघितली तर हे बघा, भिक्षू निवासस्थान खाली देखील आपल्याला पाहायला मिळतात आणि भिक्षू निवासस्थान आपल्याला वरच्या साईडला देखील पाहायला मिळतात. म्हणजे ही लेणी 2 मजली लेणीचं कोरीवकाम झालेलं आहे. या वरच्या साईडला सध्या आपल्याला जाण्यासाठी जागा नाहीये. हे बघा, इथे देखील पाण्याचं टाकं कोरण्यात आलेलं आहे. भरपूर असा पाण्याचा साठा होण्यासाठी इथे पाण्याचे टाके तयार केलेले आहेत. इथे देखील पाण्याचा टाका आहे. यात थोडंफार पाणी आहे पण तो खूप खराब आहे. हे इकडे जे टाका आहे पूर्ण सुकलेलं टाका आहे. हे बघा, इकडे भिक्षू निवासस्थान कोरण्यात आलेले आहेत. एक या साईडला, एक या साईडला. तर अशा प्रकारे लेणीचं अतिसुंदर असं कोरीवकाम करण्यात आलेलं आहे. लेणीच्या उजव्या साईडला आपल्याला 8 पाण्याच्या टाक्या पाहायला मिळतात. तिथे आपण जर पाहिलं तिकडे 6 पाण्याच्या टाक्या आहेत. ही 7वी आणि इथे एक 8वी पाण्याची टाकी आहे. ही जी पाण्याची टाकी आहे ही सध्या भग्नावस्थेत आहे. कारण की हे समोरील दगड हे पूर्ण कोसळलेलं आहे. त्यामुळे ही आपल्याला पाण्याची टाकी आपल्याला ही पूर्ण ओपन दिसते. लेणीच्या प्रवेशद्वाराच्या बाजूला देखील एक पाण्याचं टाकं कोरण्यात आलेलं आहे. सध्या जर इथे पाण्याची टाकी जर पाहिली तर ही पूर्णपणे मातीने बुजून गेलेली आहे. जी बुद्ध लेणी आहे तिला भूतलेणी म्हणून म्हणतात. तिकडे जाण्यासाठी जी पायवाट आहे त्या पायवाटेला आपल्याला असे एक कोरीवकाम पाहायला मिळतं. हे आपण कोरीवकाम पाहिल्यानंतर आपल्याला असंच वाटत असेल की इथे भिक्षूंची बसण्याची किंवा मेडिटेशन करण्याची जागा असेल, पण तसं नाही आहे. आपण पुढे गेल्यानंतर आपल्याला जवळ गेल्यानंतर समजतं की खाली पाण्याची टाकी कोरण्यात आलेली आहे. या पुढे हे बघा, आपण जवळ आल्यानंतर आपल्याला दिसतं की इथे पाण्याची टाकी कोरण्यात आलेली आहे. सुरुवातीला जेव्हा आम्ही लांबून पाहिलं तर आम्हाला असंच वाटत होतं की भिक्षूंची मेडिटेशनची जागा इथे कोरण्यात आलेली आहे, पण तसं नाही आहे. इथे पुढे देखील तशीच पाण्याची टाकी कोरण्यात आलेली आहे. हे जर आपण कोरीवकाम पाहिलं तर हे बघा, हे जे कोरीवकाम पाहिलं तर हे पाहिल्यानंतर असंच वाटतं की हे स्नानगृह असेल. या लेणीवरती अंघोळीसाठी इथे ही सुविधा आहे. इकडे देखील हे जे बघितलं हे कोरीवकाम केलेलं आहे. आज हे भग्न अवस्थेत आहे. त्यामुळे आपल्याला हे पाहिल्यानंतर आपल्या हेच लक्षात येतं की हे स्नानगृह असावं. या साईडला बघितलं आपण 3 पाण्याच्या टाक्या कोरण्यात आलेल्या आहेत आणि या साईडला जर बघितलं तर इकडे 2 पाण्याच्या टाक्या कोरण्यात आलेल्या आहेत. इथे ही एक पाण्याची टाकी पाहायला मिळते आणि इथे वरच्या साईडला बघू शकता या ठिकाणी देखील एक पाण्याची टाकी आहे.
अशा प्रकारे इथे आपल्याला 5 पाण्याच्या टाक्या पाहायला मिळतात. इथे हे पाहिल्यानंतर लक्षात येतं हे भिक्षू निवासस्थान याचं अर्धवट काम झालेलं आहे. हे बघा, इथे अर्धवट काम झालेलं पाहायला मिळतं. इकडे जरी पाहिलं ही लहानशी पाण्याची टाकी इथे पाहायला मिळते. सध्या तरी पाणी नसून पूर्ण मातीचा गाळ इथे भरलेला आहे. आपण जे आधी जे सांगितलं होतं की बुद्धलेणीच्या बाहेरील वरांड्यामध्ये दगडी खाली पाण्याच्या टाक्याचं कोरीवकाम केलेलं आहे. तर आपण सध्या इथेच आलो आहे. सध्या मी जे इथे उभा आहे माझ्या पायाखाली पाण्याची टाकी कोरण्यात आलेली आहे. हे बघा, हे बघू शकता. ही ही लेणीच्या बाहेरील जे वरांडा आहे याच्या वरांड्या बाहेरील खाली इथे टाकी कोरण्यात आलेली आहे. हे बघा, या वरांड्याच्या खाली हे कोरीव काम केलेलं आहे. हा लेणीचा आतील वरांडा आहे आणि हे जर पाहिलं हे लेणीचं बाहेरील वरांडा आहे. या बाहेरील वरांड्याच्या पायाखाली जे दगड आहे त्या पायाखालच्या दगडाखाली जे कोरीव काम करून पाण्याचं टाकं तयार केलेलं आहे. हे बघा, हे पाण्याचं टाकं हे कोरण्यात आलेलं आहे. संपूर्ण हे दिसतं असं एवढा भाग त्यांनी खालून कोरलेला आहे. त्या वरांड्याच्या खाली पाण्याची टाकी कोरण्यात आलेली आहे. मी तुम्हाला कॅमेऱ्याने दाखवतो. हे बघा, हे असं कोरीव काम केलेलं आहे. लेणीच्या बाहेरील साईडला जे वरांडा आहे त्याच्या खाली हे पाण्याचं खोदकाम केलेलं आहे. खूप मेहनतीने या पाण्याच्या टाक्याचं कोरीव काम केलेलं आहे. हे आपल्याला पाहायला मिळतं. हे मी पहिल्यांदा असं पाहिलं की पाण्याच्या टाकी ही जे लेणीच्या बाहेरील जे वरांडा आहे त्याच्या खाली हे कोरीव काम केलेलं आहे. अतिशय सुंदर हे कोरीव काम केलेलं आहे. हे मी देखील पहिल्यांदाच पाहतोय. लेणीच्या आतील बाजूला आपण बघूया. लेणीचा आतील वरांडा आहे त्याच्या दोन्ही साईडला आपल्याला भिक्षू निवासस्थान पाहायला मिळतात. एक इथे उजव्या साईडला आपल्याला भिक्षू निवासस्थान पाहायला मिळतो. सध्या इथे कंस्ट्रक्शनचं काम चालू आहे. त्याचे हे सामान वगैरे इथे ठेवण्यात आलेलं आहे. या लेणीच्या डाव्या साईडला जर पाहिलं तर इथे देखील भिक्षू निवासस्थान कोरण्यात आलेलं आहे. हे लेणीच्या डाव्या साईडील भिक्षू निवासस्थान आहे. इथे जर आपण पाहिलं तर इथे देखील या लेणीच्या उजव्या साईडला आतील भागात 3 भिक्षू निवासस्थान कोरण्यात आलेलं आहेत. सध्या इथे खडी आणि इथे सिमेंटच्या गोणी वगैरे ठेवण्यात आलेलं आहे. कारण की इथे थोडंफार लेणीचं काम चालू असल्यामुळे इथे खडी वगैरे आपल्याला पाहायला मिळते. इथे आल्यानंतर बऱ्याचशा लेण्यांवरती जे भिक्षू निवासस्थान आहेत त्या भिक्षू निवासस्थानाला लाकडी दरवाजे लावण्यात आलेले आहेत. कारण इथे बरेचसे मुलं मुली येत आहेत आणि प्रशासनाला इथे एक वेगळा प्रकार इथे घडत आहे असं त्यांच्या लक्षात आल्यानंतर लेणीच्या आपण जे मानमुकुड जी लेणी आहे तेथील बऱ्याचशा भिक्षू निवासस्थानाला लाकडी दरवाजे लावण्यात आलेले आहेत. तर इथे ही लेणी आतल्या साईडला असल्यामुळे इथे कोणी मुलं मुली जे कपल आहेत ते इथपर्यंत येत नाही. पण तिकडे सुरुवातीला ते तिकडे येत असतात, बसत असतात. भिक्षू निवासस्थानामध्ये गैरप्रकार घडत असतात. त्यामुळे त्या भिक्षू निवासस्थानाला लाकडी दरवाजा लावण्यात आलेला आहे. हे भिक्षू निवासस्थान आहे. इकडचं भिक्षू निवासस्थान जर आपण पाहिलं तर इथे आपल्याला एक भुयारी मार्ग इकडून दिसतोय. त्यावेळेसच कोरला असेल का किंवा त्याची पडझड झाली असेल, त्याच्यातून ते निर्माण झालं असेल याचं जरा एक शंका वाटते. पण एक सांगण्याचा एक हेतू असा आहे की
भिक्षूंना एक भुयारी मार्ग देखील लेण्यांमध्ये कोरण्यात आलेले आहेत. कधी भिक्खूंवरती हल्ले वगैरे जे होत होते, त्यामुळे भिक्खूंना बाहेर पडण्यासाठी, त्यांना तिथून निसटण्यासाठी असे भुयारी मार्ग तयार करण्यात आलेले असावे. या साईडला जर पाहिलं आपण, तर हे भिक्षू निवासस्थानचं अर्धवट काम झालेलं आहे. हे लेणीचं खाली कोरीवकाम केलेलं आहे. वरच्या साईडला जर पाहिलं तर वरती देखील भिक्षू निवासस्थान हे कोरण्यात आलेलं आहे. प्रत्येक भिक्षू निवासस्थानाच्या वरती पिंपळ पानाच्या आकाराचं कोरीवकाम केलेलं आहे. त्या पिंपळ पानाच्या बाजूला बौद्ध स्तूप देखील कोरण्यात आलेला आहे. तर आपण आता या दगडी पायऱ्यांनी आता वरती जाणार आहोत आणि वरील जे भिक्षू निवासस्थान आहेत ते आपल्याला दाखवणार आहोत. तर या, हे दगडी काम जर पाहिलं तर हे अतिशय सुंदर आणि बारकाईने कोरण्यात आलेल्या दगडी आहेत, दगडी पायऱ्या आहेत. यांच्याकडे पाहिल्यानंतर असं लक्षात येतं की हे जे पायऱ्या आहेत या आत्ता सिमेंटने नव्याने तयार करण्यात आलेल्या आहेत. कारण की ह्या पायऱ्या जर आपण पाहिल्या या आत्ताच्या वाटतात, आणि ह्या जर पायऱ्या जर आपण पाहिलात तर या कातळामध्ये कोरण्यात आलेल्या आहेत. हे त्यावेळेसच्या जुन्या पायऱ्या आहेत. भारतीय पुरातत्व विभागाने खूप चांगल्या प्रकारे इथे काम केलेलं आहे. इथे त्यांचं लक्ष देखील आहे. मी सुरुवातीला आलो, त्यांनी इथे एक माणूस लक्ष ठेवण्यासाठी ठेवलेला आहे. ते इथे बारकाईने लक्ष देतात, कारण की बरेचसे कपल या लेणीवरती येत असतात आणि इथे गैरप्रकार इथे घडत असतो. त्याच्यामुळे या लेणीवरती सुरुवातीला ती मनमोकळ लेणी आहे अंबिका, तिथे एक व्यक्ती भारतीय पुरातत्व विभागाने ठेवलेला आहे. भारतीय पुरातत्व विभागाने हे लोखंडी रॅक लावून खूप चांगलं काम केलेलं आहे. या लेणीचं हे जे बांधकाम जर बघितलं तर हे बांधकाम देखील अर्धवट आहे. इथे भिक्षू निवासस्थानचं कोरीवकाम याचं काम झालेलं आहे. या लेणीकडे पाहिल्यानंतर असं लक्षात येतं की हे जे भिक्षू निवासस्थान आहे ते 1+1 आहे. ही खालच्या साईडची ही खोली आहे भिक्षू निवासस्थानची, आणि जे वरती जर पाहिलं ही वरील भिक्षू निवासस्थानची ही खोली आहे. पण ही सध्या आता संपूर्ण भाग हा कोसळला आहे, त्याच्यामुळे आपल्याला याचा फक्त अंदाज लावता येतो. पाहिल्यानंतर हेच लक्षात येतं की वरती देखील भिक्षू निवासस्थानचं काम झालेलं आहे. ही एक, मला असं वाटतं वरती येण्यासाठी ही जागा तयार केलेली असावी. पण इथला जो परिसर आहे, जो दगड आहे, जो कोरीवकाम आहे, तो पूर्ण ढासळलेला आहे. त्यामुळे आपल्याला सगळं ओपन दिसतंय. पण हे वरती येण्यासाठी इथे जागा असावी आणि इथे देखील एक भिक्षू निवासस्थान असावं. हे बघा, या भिक्षू निवासस्थानच्या बाजूला देखील दुसरं भिक्षू निवासस्थान इथे आहे. ही तिथे एक खिडकी, एक छोटीशी इथे तयार करण्यात आलेली आहे. त्या इकडे आपण देखील यावर नाव ताकद लाव. हे बघा, हे देखील भिक्षू निवासस्थान आहे. या भिक्षू निवासस्थानाच्या साईडला आपल्याला ही एक छोटीशी, एक लहानशी खिडकी पाहायला मिळते. हे बघा, मी आता जे वरती आलोय, मला असं वाटतं ही तिसऱ्या मजल्यावर आलेलो आहे, कारण की लेणीचं 3ऱ्या माळावरती हे खोदकाम झालेलं आहे. सुरुवातीला जे आपण बघितलं तिकडे खाली, इकडे आपण पाहिलं तर ग्राउंडला इकडे लेणीचं खोदकाम झालेलं आहे. त्यावरती देखील इकडे आपण लेणीचं खोदकाम बघू शकतो. इकडे देखील भिक्षू निवासस्थान आहेत. आणि आपण आता अजून एक स्टेप वरती आलेलो आहे. या साईडला देखील कोरीवकाम झालेलं आहे. हे बघा,
इकडे देखील भिक्षू निवासस्थान कोरण्यात आलेलं आहेत. इथे देखील भिक्षू निवासस्थान कोरलेलं आहे. लेणी नंबर 41 हे भिक्षू निवासस्थान आहे. या लेणीवरती एकूण आपल्याला 60 बुद्ध लेणी पाहायला मिळतात. त्यातील अशा प्रकारे या लेणीवरती नंबर दिले आहेत. लेणी नंबर आहे 41. या बुद्ध लेणीचं 3 मजली कोरीव काम झालेलं आहे. आपण आपल्याला बऱ्याचशा लेण्या दाखवल्या, बुद्ध विहार दाखवली, स्तूप दाखवली. आता तो एक परिसर आपल्याला दाखवायचा बाकी आहे, तो देखील आम्ही आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करतो. आपण आता लेणीच्या पहिल्या मजल्यावर आला आहे. या लेणीमध्ये संपूर्ण जे कोरीवकाम झालेले आहे, ज्या लेण्या आहेत त्या एकूण 60 लेण्या आहेत. तर असे प्रत्येक लेणीवरती, बुद्ध विहारांवरती जे कोरीवकाम झालेलं आहे तिथे नंबर दिलेले आहेत. इथे जर आपण नंबर लेणी क्रमांक बघितलं तर हे 45 आहे. हे येथील भिक्षू निवासस्थान आहे. वरच्या भागाला देखील असे भिक्षू निवासस्थान आपल्याला इथे पाहायला मिळतात. इथे देखील भिक्षू निवासस्थान आहे. या भिक्षू निवासस्थानावरती पिंपळ पानाच्या आकाराचं कोरीव काम केलेलं आहे. हे या भिक्षू निवासांचं हे प्रवेशद्वार आहे. येथील प्रवेशद्वाराच्या बाजूला आपण बघू शकता इथे बुद्ध स्तूप देखील कोरण्यात आलेले आहेत. प्रत्येक भिक्षू निवासस्थानाच्या प्रवेशद्वाराला वरील भागास पिंपळ पानाच्या आकाराचं कोरीवकाम केलेलं आहे. तसंच त्याच्या बाजूला आपल्याला बुद्ध स्तूप देखील पाहायला मिळतात. अतिशय सुंदर असं कोरीवकाम या लेणीमध्ये झालेलं आहे. या महाराष्ट्रामध्ये ज्या बुद्ध लेण्या जे कोरलेल्या आहेत त्याचं कोरीवकाम जे केलेलं आहे त्याची कलाकृती आहे, ती कलाकृती अतिशय खूप सुंदर आहे. या लेणीचे जे कोरीवकाम करणारे जे शिल्पकार आहेत त्यांचं देखील खूप खूप धन्यवाद. त्यांच्या शिल्पकाराने हे असं शिल्प तयार झालेलं आहे. त्यांची जी मेहनत आहे, त्यांनी जे कोरीवकाम केलेलं आहे, त्यांनी जे नक्षीकाम केलेलं आहे, खरंच त्याला आपण कोटी कोटी प्रणाम करतो आणि त्यांचे खूप आभार मानतो की त्यांच्यामुळे, त्यांच्या कोरीव कामामुळे, त्यांच्या कलामुळे आपल्याला हे आज बुद्ध शिल्प, हे जे बुद्ध लेण्या आहेत, ही जी बुद्ध संस्कृती आहे ही त्यांच्यामुळे आपल्याला आज पाहायला मिळते. 2000 वर्षापूर्वी या बुद्ध लेणीचं जे कोरीवकाम झालेलं आहे आज देखील आपल्याला जसं तसं पाहायला मिळतं. तर आपण पुढच्या लेणीकडे जाऊया. हे जर भिक्षू निवासस्थान जर आपण पाहिलं तर हे 3 भिक्षू निवासस्थान आहेत. पण ह्या भिक्षू निवासस्थानाच्या बाजूला जी दगडी भिंत होती ती कोसळलेली आहे. या पुढील देखील भिक्षू निवासस्थान पाहिलं, त्या भिक्षू निवासस्थानच्या मधली भिंत आहे ती देखील कोसळलेली आहे. त्यामुळे ही लेणी आपल्याला अखंड पाहायला मिळते. पण ही लेणी संपूर्ण एक नसून ह्या 3 भिक्षू निवासस्थान आहेत. पण यांची जी मधली दगडी भिंत पडल्यामुळे आपल्याला हे अखंड काम पाहायला मिळतो. या लेणीच्या जर बाहेर आपण बघितलं तर इथे बसण्यासाठी ही जागा इथे कोरण्यात आलेली आहे. वरील देखील आपण बाजू बघू शकता लेणीची. लेणीच्या वरती आपल्याला छत दिसते. ते पावसामुळे पाणी आत लेणीमध्ये येऊ नये त्या संरक्षणासाठी ते कोरीवकाम केलेलं आहे. छोट्या-छोट्या बारीक गोष्टींकडे लेणी कोरीव काम करताना हे लक्ष दिलेलं आहे. पाण्याची टाकी असेल, पाण्याच्या टाकीमध्ये पाणी कसं साठणार, कसं जमा होणार, त्याचं जे दगडाच्या साईडून जे कोरीव काम करून पाणी दगडामध्ये जमा होतं, असे बारीक-बारीक लक्ष देऊन म्हणजे आपल्याला हेच लक्षात येतं की त्यावेळेस देखील लोकांना भूमिगत ज्ञान होतं. बुद्ध लेणी पाहिल्यानंतर आपल्या हेच लक्षात येतं की त्यावेळेस कुठलंही तंत्रज्ञान नसताना, कुठलीही यंत्र नसताना इतक्या मोठ्या दगडाचं, डोंगराचं बारकाईने कोरीव काम होतं. कोरीव काम करून तर करून त्याच्यावरती बारकाईने नक्षीकाम केलं जातं. त्याच्यावर मूर्त्या कोरल्या जातात, त्याच्यावरती बुद्ध स्तूप कोरले जातात. पिंपळपाना आकाराचं प्रवेशद्वार लहान मोठे आपल्याला आकाराचे पाहायला मिळतात. याच्यावरनं हेच येतं की त्यावेळची लोकं ही खूप मेहनती होती आणि आपल्या कलाला खूप महत्त्व देत होती. कारण की त्यांच्या या कलामुळे आपल्याला हे दगडामध्ये कोरीवकाम पाहायला मिळतो. हे दगडामध्ये हे कोरीवकाम करणं, हे शिल्प तयार करणं, हे आजच्या काळात जर आपण विचार केला तर आपल्याला विश्वास बसत नाही आहे
की आज ते नवीन नवीन यंत्रणा आलेले आहेत. त्याच्यामुळे आपल्याला एखादी गोष्ट असेल, एखादा डोंगर खोदणं असेल, एखादं दगड फोडणं असेल, ते सहजरित्या ते यंत्रणेमुळे सहज होतं. पण त्यावेळेस यंत्रणा नसताना या संपूर्ण डोंगरामध्ये, या कातळामध्ये हे कोरीवकाम होतंय, बारकाईने नक्षीकाम होतंय, हे पाहायला मिळते. खरंच आश्चर्यचकित आहे. आपण याआधी बघितलं लेणीच्या बाहेरील वरांड्याच्या इथे दगडाखाली पाण्याची टाकी कोरण्यात आलेली होती. तर इथे देखील बघू शकता लेणीच्या बाहेरील साईडला जे वरांडा आहे तिथे पाण्याची टाकी कोरण्यात आलेली आहे. पण आज हे बघू शकता हे संपूर्ण हे दगड कोसळलेला आहे. हे बघा, हे जर आपण पाहिलं ते लेणीच्या बाहेरील जे वरांडा आहे त्याच्या खाली हे कोरीवकाम केलेलं आहे. पण आज हे दगड संपूर्ण कोसळलेलं आहे. जे आपण सुरुवातीला आपल्याला जे लेणीच्या बाहेरील जे वरांड्याच्या इथून जी पाणी टाकी दाखवली ती देखील अशीच आहे. पण ही मोठी आहे, ती पाणी टाकी ही लहान आहे. हे बघा, इकडे देखील पाहिलं लेणीच्या बाहेर साईडला जे खाली दगड कोरून तिथे पाण्याच्या टाक्या तयार करण्यात आलेल्या आहेत. इथे देखील आपल्याला भिक्षू निवासन पाहायला मिळतात. हे लेणीचं सभागृह आहे. इथे बघितलं हे देखील भिक्षू निवासस्थान आहे. इथे साईडला देखील एक भिक्षू निवासस्थान पाहायला मिळतो. पण ही भिंत, ही दगडी भिंत कोसळली असल्यामुळे आपल्याला इकडे येण्याचा मार्ग नवीन तयार झालेला आहे. या इकडे. हे जर भिक्षू निवासस्थान पाहिलं, हे जे आपण इथील जे भिक्षू निवासस्थान बघतोय ते खूप मोठे आहेत. म्हणजे 2 भिक्षू निवासस्थान इथे करू शकतात असे हे भिक्षू निवासस्थान तयार करण्यात आलेलं आहे. या साईडला देखील आपण भिक्षू निवासस्थान पाहू शकतो. बरेचसे आपण भिक्षू निवासस्थान पाहिले त्यामध्ये आपल्याला असं बेड, दगडी बेड असेल, बसण्याची जागा असेल आपल्याला पाहायला मिळालं नाही. सध्या मला हे एकच भिक्षू निवासस्थान पाहायला मिळतंय. तिथेही झोपण्याची सोय अशी तयार केलेली आहे. बाकी लेण्यांमध्ये जे भिक्षू निवासस्थान आहेत तिथे अशी झोपण्याची सोय अशी कोरलेली नाही आहे. त्यामुळे हे भिक्षू जमिनीवरच झोपत असणार. या लेणीवरती आपण आल्यानंतर आपल्याला पायाखाली बघून चालायचं आहे. कारण या लेणीवरती पायाखाली त्यांनी पाण्याच्या टाक्याचं काम केलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला पुढे चालताना, लेणी पाहताना आपल्याला पुढे बघायचं आहे. कारण की एखादा पाण्याचा टाका असेल त्यात आपण पडू शकतो आणि आपल्याला दुखापत होऊ शकते. हे देखील हे इथे भिक्षू निवासस्थान आहे. भिक्षू निवासस्थान क्रमांक 37 आहे. आपण बघू शकता अशा प्रकारे हे भिक्षू निवासस्थान ज्या लेण्या कोरलेल्या आहेत तिथे हे क्रमांक लिहिण्यात आलेला आहे. इथे जर पाहिलं आपण ही पाण्याची टाकी आहे. पण आज ही संपूर्ण गाळाखाली, मातीखाली ही भरून गेलेली आहे. त्यामुळे आपल्याला ती व्यवस्थित दिसत नाहीये. इथे एक पाण्याची टाकी आहे. इथे एक पाण्याची टाकी आहे. इथे सध्या काय पाणी वगैरे आपल्याला दिसत नाहीये. संपूर्ण सुकलेला गाळ वगैरे दिसतोय. या साईडला देखील पाहिलं, हे बघा, या साईडला जर पाहिलं तरी पाण्याची टाकी आहे. बघू शकता या बुद्ध लेणीमध्ये आपण ज्या पाण्याच्या टाक्या पाहिल्या या खूप वेगवेगळ्या प्रकारच्या पाण्याच्या टाक्या आहेत. लेणीच्या बाहेरील साईडला जे वरंडा आहे त्याच्या खाली कोरीवकाम केलेलं आहे. तर इथे जर आपण पाहिलं तर हे जे कोरीवकाम बघितलं, पुढच्या साईडला मोठी कोरण्यात आलेली आहे. पाण्याचं टाकं मोठं तयार करण्यात आलेलं आहे. आणि इथे जर पाहिलं आपण हे थोडं खोदकाम केलेलं आहे. म्हणजे जरी पाणी जरी
आपल्याला लेणीवरती हे टाकीतलं पाणी जरा कमी झालं तर आपण इथे उतरून इथे उतरल्यानंतर आपण सहज पाणी आपल्याला खाली मिळेल, कारण खालच्या साईडला हे खोल भाग कोरण्यात आलेला आहे. हे शेवटचं भिक्षू निवासस्थान आहे. या भिक्षू निवासस्थानला पाहिल्यानंतर आपल्या हेच लक्षात येतं की या भिक्षू निवासस्थानचं अर्धवट काम झालेलं आहे. दोन्ही साईडला मधमाशींचा पोळा आहे. तर इथे आल्यानंतर आपण धूर वगैरे करू नये किंवा जास्त वगैरे आवाज करू नये. आग वगैरे पेटवल्यानंतर त्या मधमाशा आपल्यावरती हल्ला करू शकतात, आपल्याला इजा करू शकतात. याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आपण जी भूतलेणी पाहिली, खरंच ही भूतलेणी आहे का? इथे आपण आल्यानंतर अतिशय सुंदर अशी बुद्ध लेणी आपल्याला पाहायला मिळते. एकदम बारकाईने हे कोरीवकाम केलेलं आहे. आपण पण या बुद्ध लेणीला भेट दिल्यानंतर आपल्या देखील असं लक्षात येईल की बुद्ध लेणीचं जे कोरीवकाम केलेलं आहे ते पाहिल्यानंतर त्या बुद्ध लेणीकडे असं वाटतं पाहतच राहावं. काही वेळ आपण ती बुद्ध लेणी बघताना स्तब्ध होऊन जातो, कारण की असं बारकाईने जे काम केलेलं आहे. जे समोरील जे प्रवेशद्वार आहे त्याच्यावरती जे पिंपळ पानाच्या आकाराचं जे कोरीवकाम केलेलं आहे, बौद्ध स्तूप यांचं कोरीवकाम केलेलं आहे, ज्या मूर्त्यांचं जे कोरीवकाम केलेलं आहे ते देखील अतिशय खूप सुंदर आहे. खूप बारकाईने या मूर्त्यांचं कोरीवकाम केलेलं आहे. तर या बुद्ध लेणीला भूत नाव जे देण्यात आलेलं आहे, खरंच याचं खूप मला वाईट वाटत आहे. इतक्या सुंदर लेणीला भूत नाव देण्यात आलेलं आहे. आमचा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. नमो बुद्धाय. हा आहे कल्याण मुरबाड रोड. इथे महाराजांचा पुतळा आहे. आपल्याला या मार्गाने लेणीकडे जायचं आहे. मुरबाड कल्याण मार्ग आलं आपल्याला डावीकडे तर मारून जायचं आहे. आपण जर हा माझ्या पाठीमागे बोर्ड बघितला, भूत लेणी या बुद्धांच्या लेणीला नाव देण्यात आलेलं आहे.